नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये अळूचा रोल न करता खमंग कुरकुरीत अशी अळूवडी तयार करणार आहे. त्यासाठी मध्यम आकाराची 6 ते 7 अळूची पानं घेतली आहे. अळूची पानं स्वच्छ धुवून ती पुसून घेतली. त्यानंतर तिचा मागील जो देठ असतो तो असा चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा. त्यानंतर ज्या शिरा असतात त्या सुद्धा बघा अशा थोड्या थोड्या काढून घ्यायच्या. म्हणजे देठाचा जो जाडसर भाग असतो तो आपण असा हळूवारपणे काढून घेतलेला आहे. होईल तितका काढायचा, नाहीतर आपण बघा लाटण्याच्या मदतीने ही असं लाटून घेणार आहोत. त्यामुळे पाठीमागचा जो भाग असतो तो चांगला एकसारखा तयार होतो. आणि आता दाखविल्याप्रमाणे अळूचं पान हे बारीक चिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण अळूची पानं चिरून त्याची खमंग कुरकुरीत अशी अळूवडी तयार करणार आहोत. त्यामुळे ती बनवायला खूपच सोपी आहे. रोल बनवायचं टेन्शन नाही. कुणालाही झटपट अशी बनवता येईल इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर आता अशाच पद्धतीने सर्व पानं ही मी चिरून घेते. तर बघा पानं चिरल्यानंतर ती मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी लांब आकारामध्ये पानं चिरलेली आहे. तुम्ही चौकोनी आकारात किंवा बारीक अशी चिरली तरी चालेल. आता वडी तयार करण्यासाठी यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालते आणि सारख्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली जी अळूवडी आहे ती छान खमंग आणि खरपूस तयार होणार आहे. त्यासोबतच आता यामध्ये एक छोटंसं वाटण घालायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा जिरं, 1 चमचा धन आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. सोबतच 2 छोट्या हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं. बघा पाणी न घालता हे मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलं आणि ही पेस्ट यामध्ये ऍड केली. त्यानंतर पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. तर आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट अर्धा चमचाच घातलं. नंतर चिमूटभर हिंग घातला. नंतर 2 चमचे तीळ. तर सफेद तीळ घातलं. तीळ थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे अळूवडी दिसायला आणि खायला सुद्धा मस्त लागते. त्याचबरोबर बघा थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर तिचा गर काढून तो असा चाळणीने गाळून घालायचा. म्हणजे यामध्ये जर काही जाडसर भाग किंवा ज्या शिरा असतात त्या निघून जातात. आणि 2 चमचे बारीक चिरलेला गूळ घातला. तर चिंच आणि गूळ यामुळे काय होतं, अळूची वडी ही घशाला खवखवत नाही. त्यामुळे चिंच आणि गूळ हे नक्कीच आवर्जून घालायचं. आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं. आता हे सर्व चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये चिंच जर नसेल तुमच्याकडे, म्हणजे चिंचाचा कोळ नसेल किंवा चिंचेचा गर नसेल, तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा ऍड करू शकता. आता हे चांगलं मिक्स झालं. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पाणी घालताना एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं. अंदाजानुसार यामध्ये पाणी ऍडजस्ट करून बघा असा मध्यम स्वरूपाचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि नंतर एखादी जाळी किंवा प्लेटला किंवा अशी चाळण असेल तर त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं, कारण आपण ही अळूची वडी वाफवून घेणार आहोत. तर बघा तयार मिश्रणाचे समान आकाराचे 2 गोळे तयार केले. हाताला अगोदर मी तेल लावून घेतलं होतं म्हणजे मिश्रण हे हाताला चिटकत नाही. त्यानंतर बघा आणि आता असा दाखविल्याप्रमाणे लांबट असा रोल तयार करून घ्यायचा आणि चाळणीमध्ये ठेवायचा. तर याच पद्धतीने मी दुसराही रोल तयार करून घेतला. तर हे रोल आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी बघा कढईमध्ये मी थोडंसं पाणी उकळत ठेवलं होतं. पाण्याला अशी उकळ यायला लागली की खाली एखादं स्टँड किंवा मी वाटी ठेवलेली आहे त्यावर ही चाळण ठेवायची आणि यावर झाकण ठेवून द्यायचं. तर हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं तयार वडी मी वाफवून घेतलेली आहे. अजिबात मिश्रण हाताला चिटकत नाही. तर आता गॅस बंद करायचा किंवा असं टूथपिक किंवा चाकूच्या मदतीने चेक करून बघायचं. तर बघा टूथपिक ही एकदम क्लिअर आलेली आहे. मिश्रण अजिबात चिटकलेलं नाही. तर गॅस बंद केलेला आहे आणि तयारी ह्या वड्या आहे त्या एकदम थंड करून घ्यायच्या आहे. गरम असताना वडी ही कापायची नाही, नाहीतर मग ती चिटकते किंवा तुटते. तर बघा मिश्रण अजिबात प्लेटला सुद्धा चिटकलेलं नाही, अलगद निघत आहे. म्हणजेच आपल्या ह्या वड्या व्यवस्थित अशा वाफलेल्या आहेत. तर आता हे पूर्णपणे थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतरच बघा चाकूच्या मदतीने वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर आता वड्या तुम्हाला किती पातळ हव्या किंवा जाडसर हव्या त्या आकारात तुम्ही ह्या वड्या पाडून घ्या. तर इथे मी अशा पातळच ह्या वड्या पाडून घेतल्या आहे, म्हणजे त्या तळल्यानंतर छान कुरकुरीत होईल. तर या ठिकाणी बघा रोल न तयार करता भरपूर अशा लेयर्स पडलेल्या दिसतात. तर याच पद्धतीने सर्व वड्या मी कापून घेते.
तर सर्व वडे आपल्या कट करून तयार आहेत, तर चला ह्या तळायला घेऊ. तळण्यासाठी कढईमध्ये तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघा. आता यामध्ये 4 ते 5 वडे आपण सुरुवातीला तळून घेऊ. तर ही अळूवडी तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. सुरुवातीला तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. फक्त वडी तळत असताना गॅस हा बारीक ठेवू नका, नाहीतर मग अळूच्या वड्या ह्या तेलकट होतात. त्यामुळे मध्यम आचेवरच गरम तेलामध्ये ह्या चांगल्या तळून घ्यायच्या, म्हणजे ह्या तेलकट होत नाही. तर आता बघा आलटून पलटून दोन्ही बाजूने या छान खमंग खरपूस अशा मी तळून घेतलेल्या आहेत. तर अळूवडी तळण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, कारण ती अगोदरच आपण स्टीम केलेली आहे, त्यामुळे ती कच्ची राहण्याचा सुद्धा प्रश्न उरत नाही. तर बघा इथे आपली अळूवडी तळून झालेली आहे, मस्त रंग आलेला आहे. तर अशाच गोल्डन ब्राऊन रंगावर ह्या तळून घ्यायच्या. तर आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेल्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊ. तर बघा या ठिकाणी मी सर्व वड्या तळून तयार केलेल्या आहे. मस्त क्रिस्पी झालेले आहे, रंग देखील सुरेख आलेला आहे, भरपूर अशा लेयर्स आलेल्या आहे. इथे आपण रोल न करता खमंग कुरकुरीत अशी ही अळूवडी तयार केलेली आहे. तर आता आवाज बघा, आवाजावरूनच तुम्हाला समजेल किती कुरकुरीत झालेली आहे. आतून सुद्धा चांगली शिजलेली आहे, अजिबात कच्ची नाही, मस्त कुरकुरीत झालेली आहे. तर करून बघा. चिंच आणि गुळ घातल्यामुळे ती अजिबात कशामध्ये खवखवत नाही. पहिल्यांदा जरी केली तरी परफेक्ट तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला नक्की फॉलो करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.